श्री सिद्धार्थ खरात। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सन 2025-26च्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। सर्वप्रथम पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग बाब क्रमांक 433 आणि 434। बाब क्रमांक 433 आणि 434 वर मी बोलण्यासाठी उभा आहे। जलजीवन योजनेअंतर्गत मेहकर तालुक्यामध्ये 52 कामे मंजूर झाले असून फक्त मंत्री महोदय 6 कामे त्या ठिकाणी पूर्ण झाली आहेत। मेहकर तालुक्यामध्ये 52 पैकी 6, 86 अपूर्ण आहेत। लोणार तालुक्यामध्ये 64 योजना मंजूर आहेत, फक्त 5 पूर्ण आहेत, 59 अपूर्ण आहेत। म्हणजे एकूण 156 कामापैकी केवळ 11 योजना पूर्ण झालेल्या आहेत। 145 मंत्री महोदय अपूर्ण योजना आहेत। जे माझ्या मतदारसंघामध्ये जे काही 2-4 विभागाचा जो काही गोंधळ आहे त्यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या जलजीवन योजनेचा अक्षरशः बट्ट्याबोळ केलेला आहे। बट्ट्याबोळ। मी मंत्री महोदयांकडे तक्रार केली, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तक्रार दिली, कोणी दखल घेतलेली नाही। 154 कोटीची मागणी आहे, एक निधी सुद्धा आलेली नाही। 2022-23 पासून या योजना तत्कालीन मंत्री महोदय जे आता पण मंत्री आहेत त्यांनी मंजूर केले आहेत। शासन, सुशासन, खालचं शासन कसं आहे याच्यावरती आपण अध्यक्ष महोदय आपणच दखल घ्यावी। तिथला कार्यकारी अभियंता निघून गेलेला आहे आणि आता कंत्राटदारांनी हात टेकलेले आहेत। त्यांना निधी द्यायचं नाही द्यायचं याचा निर्णय जो आहे तो मंत्री महोदयांनी घ्यायचा आहे, कारण या योजनेचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे। अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या अनुषंगानं बाब क्रमांक 102 आणि 108 संदर्भात मी बोलणार आहे। नगर परिषदेमध्ये तीर्थक्षेत्र यात्रास्थळ विकासासाठी सहाय्य देण्यात येतं। मेहकरमध्ये नरसिंह मंदिर, सारंगधर बालाजी मंदिर आणि ओलांडेश्वर मंदिराचा तीर्थक्षेत्राचा कॉरिडॉर आहे आणि याच्यासाठी 100 ते 150 कोटीचा जर निधी मंजूर केली। मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती, त्यांनी तत्वता मंजूर केली आहे, परंतु मला निधी मिळालेला नाही। हा जर निधी मिळाला तर मेहकर शहराला तीर्थक्षेत्र पर्यटनाचं एक चांगलं मोठं आणि अद्ययावत केंद्र उभं राहणार आहे। दुसरं आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे नरसिंह मंदिर हे कुलदैवत आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की या तीर्थक्षेत्र कॉरिडॉरला आम्हाला 100 ते 150 कोटीचा निधी द्यावा, ज्याने आम्हाला मेहकरला तीर्थक्षेत्र पर्यटनाचं चांगलं स्थान निर्माण होईल। अध्यक्ष महोदय, मेहकरमध्ये नगरोत्थान 1 अंतर्गत 72 कोटीची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अमृत 2 मध्ये 38 कोटीची पाणी पुरवठा योजना सुरू आहे। यासाठी लागणारा जो 10% स्वहिस्सा जो आहे अनुक्रमे 10 कोटी 80 लक्ष आणि 3 कोटी 85 असे 14 कोटी 65 लक्ष हा जो स्वहिस्सा आहे तो नगर परिषदेकडे नाही आहे आणि नगर परिषदेचं उत्पन्न नसल्यामुळं या संदर्भात हा जो स्वहिस्सा आहे तो शासनाने भरावा याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे। त्यांनी तो मान्य पण केलाय, परंतु याचे आदेश होण्याची आवश्यकता आहे, शासनाने ती मंजूर करावी। याशिवाय मेहकरमध्ये 4 शादीखाने प्रत्येकाला 50 लाख रुपये लागणार आहेत, असे 2 कोटीची आवश्यकता आहे। 5 पीर दर्गा अतिशय प्राईम ठिकाणी आहे, त्यासाठी 10 कोटीचा निधी, तिथं उद्यानं वगैरे डेव्हलप करायचे त्याची मागणी आहे। लोणार येथे STP म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे तो फॉल्टी आहे, त्याच्यामुळं ते जे STPचं जे पाणी आहे ते लोणार सरोवरामध्ये जातं आणि म्हणून हा जो STPचा जो प्लांट आहे त्याची सुद्धा पुनर्भरणी किंवा पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी निधी आहे। लोणार शहरामध्ये सुशोभीकरणासह बायपास होणे आवश्यक आहे। लोणार पर्यटनाचं शहर असल्यानं या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण विभागाच्या अनुषंगानं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मेहकर येथे 535 घरकुलांची तसेच लोणार येथे देखील जवळपास 200 घरकुलांची मागणी करण्यात आलेली आहे। यासाठी सुद्धा निधी देण्यात यावा। या व्यतिरिक्त रस्ते, लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्यात यावा। या संदर्भात आपण मला जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि धन्यवाद अध्यक्ष महोदय।